स्टील फ्रेम मिस्टर राईट दिगू भाग 7. 10 दिवसानंतर जेव्हा परतीची वेळ आली तेव्हा शहीद कॅप्टन बत्रांनी बरखा दत्त यांना उद्देशून उद्गारलेले हे दिल मांगे मोर हे शब्द दिगू स्वतः म्हणत असे. हेवाई अभ्यास भ्रमंतीमध्ये असे अनेक उत्कट व अविस्मरणीय अनुभव येतात. प्रशासकीय सेवा संस्था, ई गव्हर्नन्स, खासगी क्षेत्रातील कंपन्या, नक्षल व दहशतवादी प्रभावित क्षेत्रातील प्रशासन यासारख्या महत्त्वाच्या अटॅचमेंट्समध्ये या हिवाई अभ्यास यात्रेचा भाग असतात. अशा प्रकारे भ्रमंतीनंतर प्रवासाला पूर्णतः विटळलेले मात्र अनुभवाने संपन्न आणि प्रशासकीय तसेच तळागाळातील समस्यांप्रती संवेदनक्षम झालेले अधिकारी पुन्हा मसुरीमधील अकॅडमीत संस्थात्मक प्रशिक्षणासाठी डेरेदाखल होतात. 5 महिन्यांचे हे लवासनामधील व्यावसायिक प्रशिक्षण म्हणजे शिस्तबद्धता व व्यावसायिकतेची दैनंदिन कवायत असते. कायदा व सुव्यवस्था प्रशासन, विविध क्रियाकलापांसाठी अनुज्ञापती देण्याची प्रक्रिया, भूसंपादन, जमीन महसूल कचेरीचे कार्य, अन्नधान्य भेसळी विरुद्धच्या कायद्याची अंमलबजावणी, विकास कार्याचे प्रशासन, निवडणुका अशांसारख्या अनेक विषयांवरील कायद्यांतर्गत आपले अधिकार वापरण्यासाठी अधिकाऱ्यांस सक्षम बनवण्याचे इथे प्रयत्न केले जाते. मात्र प्रत्यक्षातील कार्यक्षेत्र एवढं व्यापक असतं की प्रत्येक विषयाच्या व्यवस्थापनाचे प्रशिक्षण घेणं व्यावहारिकदृष्ट्या शक्य नसतं. या कारणामुळे विकास प्रकल्प व कायद्याच्या तरतुदी अशा हाताळाव्यात याची सर्वसाधारण तत्त्वे विषय तज्ज्ञ आणि अनुभवी अधिकाऱ्यांकडून शिकवली जातात. प्रशिक्षणाच्या क्लासरूम टीचिंगसोबत केस स्टडीज, सिंडिकेट ग्रुप डिस्कशन, रोल प्लेइंग, प्रेझेंटेशन्स, बुक रिव्ह्यूज, संगणकावर डाटा मॅनेजमेंट व ऑपरेशनल रिसर्चचे हँड ऑन यासारख्या आधुनिक तंत्रांचा वापर केला जातो. या पद्धती अवलंबनासाठी अकॅडमी पूर्णतः समृद्ध आहे. अकॅडमीतील फॅकल्टी बरोबरच IIM-मधील विषयतज्ज्ञ आणि लोकप्रशासनात विशेष कामगिरी केलेले अधिकारी यांच्याबरोबर चर्चासत्रे आयोजित केली जातात. एवढ्या व्यस्त वेळापत्रकातही शारीरिक शिक्षण, योगाभ्यास अनिवार्य, हॉर्स रायडिंग याचीही तरतूद असतेच. शासकीय सेवेत निवड झाल्यानंतर अधिकाऱ्यांमध्ये कॉम्प्लिकेन्सी येऊ नये या उद्देशानं प्रशिक्षण काळात ही स्पर्धात्मकता आणली जाते. प्रत्येक क्रियाकलापातील सहभागाचं मूल्यांकन करून त्याच्या जमेवर अधिकाऱ्यांची वरिष्ठता ठरवण्यात येते. अकॅडमीतील वरिष्ठ IAS अधिकारी अल्टरनेटिंग कोर्स कोऑर्डिनेटरचं कार्य करतात व आपण प्रशिक्षण दिलेल्या बॅचचे अधिकारी सर्वाधिक यशस्वी व्हावेत या दृष्टीनं अपार मेहनत घेतात. IAS प्रशिक्षणाला सँडविच पॅटर्न म्हणतात, कारण संस्थात्मक प्रशिक्षणाच्या 2 सत्रांदरम्यान प्रशिक्षणार्थींना अधिकाऱ्याचं 1 वर्षाचं जिल्हा प्रशासनाचं प्रशिक्षण त्यास अलॉट झालेल्या राज्यांमध्ये घ्यावं लागतं. ज्यावेळी अधिकारी प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर प्रांताधिकारी म्हणून स्वतंत्र कार्यरत होतो त्यावेळी त्यास प्रशासनाचं प्रत्यक्ष व व्यवहारी ज्ञान असावे यासाठी प्रशिक्षणाची ही पद्धती अवलंबली आहे. हे जिल्हा प्रशिक्षण संबंधित राज्य नियोजित करते. वर्षभरातील हे प्रशिक्षण एका कार्यक्षम जिल्हाधिकाऱ्याच्या मार्गदर्शनाखाली घ्यावं अशी अपेक्षा असते. लर्निंग बाय डुईंग अधिक प्रभावीपणे व्हावं म्हणून अनेक राज्यांमध्ये विविध पदांचा स्वायत्त भार सोपवला जातो. प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्याने स्थानिक कार्यसंस्कृती व सामाजिक आर्थिक अंडरकरंट्स समजून घ्यावीत अशी अपेक्षा असते. लोकांची मानसिकता व स्थानिक संस्कृती जाणून घेण्याबरोबरच त्या राज्याची भाषा शिकण्याचं मोठे आव्हान असते. स्थानिक भाषा शिकण्यावर एवढा भर दिला जातो की जोपर्यंत प्रशिक्षणार्थी अधिकारी भाषेची परीक्षा उत्तीर्ण होत नाही तोपर्यंत त्यास वार्षिक वेतन वाढही दिली जात नाही. या वयात नवीन परकी भाषा शिकणं महत्त्वाचे काम असते. भाषेच्या लेक्चरपूर्वी अकॅडमीच्या हिरवळीवर अधिकाऱ्यांना गळून गिरवताना पाहणे हा मोठा हास्यास्पद प्रसंग असतो. जिल्हाधिकारी या अधिकाऱ्यांच्या प्रशिक्षणावर कितपत लक्ष देतात यावर प्रशासन प्रक्रिया शिकणे अवलंबून असते. बहुतेक सर्वच जिल्हाधिकारी आपल्या प्रोबेशनरला जेल, पोलीस स्टेशन निरीक्षण, विकास कार्याचा आढावा घेणे, नवीन प्रपोजल्स तयार करणे, VVIP च्या भेटीची व्यवस्था, कुंभमेळ्यासारख्या कार्यक्रमांचं आयोजन, आपत्ती निवारण यासारख्या अनेक आव्हानात्मक कार्यात सहभागी करून घेतात. प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यांच्या कार्याबाबत जिल्हाधिकारी मूल्यमापन करून ते अकॅडमीकडे पाठवतात. जिल्हा प्रशिक्षण कार्यात प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्याची प्रगती अकॅडमीतून सातत्याने मॉनिटर केली जाते. दर महिन्याला केलेल्या कार्याचं एक पत्र अथवा दैनंदिन डायरीची प्रत व अनेक विषयांचे अहवाल प्रशिक्षण घेणाऱ्या अधिकाऱ्यांना अकॅडमीला पाठवायचे असतात. बहुतेक रिपोर्टिंग ऑनलाईन होते. अशा प्रकारचे 1 वर्षाचे जिल्हा प्रशिक्षण पूर्ण करून सर्व अधिकारी अकॅडमीमध्ये संस्थात्मक प्रशिक्षणाच्या दुसऱ्या सत्रासाठी येतात. फेज 2चे प्रयोजन हे
अनुभवाचं आदान प्रदान करणे व अधिकाऱ्यांनी विकसित केलेल्या कौशल्यांना फिनिशिंग टच देण्याचं असतं. तुलनात्मकदृष्ट्या हा काळ रिलॅक्सिंग असतो. 6 आठवड्यांचा हा काळ पटकन संपतो आणि जड अंतःकरणाने मित्रमैत्रिणींचा व अकॅडमीचा निरोप घेऊन सर्व अधिकारी आपापल्या राज्यांची वाट धरतात. असा हा 22 महिन्यांचा प्रशिक्षण काळ मुख्यतः फील्ड पोस्टिंगसाठी IAS अधिकाऱ्यांना तयार करण्याचा असतो. मात्र IAS सेवेचा आवाका फारच व्यापक आहे. फील्ड पोस्टिंग हा त्याच्या करिअरचा सर्वसाधारणपणे केवळ 1/3 भाग असतो. उर्वरित सेवा ही महत्त्वाची, वैविध्यपूर्ण आणि प्रतिष्ठेची मानली जाते. विविध खात्यातील सचिवालयातील पदे, मंत्र्यांचा सल्लागार, विशेष समित्यांचे अध्यक्ष, सचिव, सार्वजनिक उपक्रमातील व्यवस्थापकीय पदे, प्रसंगी विदेशी असाइनमेंट्स व UNO, WIPO, WHO सारख्या आंतरराष्ट्रीय संस्थांमध्ये डेप्युटेशन अशा कार्याचा समावेश या व्यापक सेवा काळात असतो. या विविध जबाबदाऱ्या समर्थपणे सांभाळण्यासाठी आपत्कालीन प्रशिक्षण, देश परदेशातील उच्च शिक्षण यांना प्रोत्साहन देण्यात येते. प्रशिक्षण हा दीपूच्या आयुष्याचा अविभाज्य भाग आहे. शिकत राहणे हा त्याचा स्वभाव आहे. दीपू हा कालचा विद्यार्थी होता तसा आजचाही आणि उद्याचाही. तो IAS म्हणून काम करतो. काम करतानाही शिकतो आणि शिकत राहतो. त्याच्या शिकण्याला अंत नाही, म्हणूनच त्याच्याकडून किती शिकावं यालाही अंत नाही. मी एकदा डोळे बंद करून बेडवर पडलो होतो. दीपू आला आणि म्हणाला, उठ रे, किती झोपतोस, अभ्यास कर. मी म्हणालो, मी झोपत नाही, चिंतन करतोय. दीपू म्हणाला, असं होय, चिंतन अभ्यासानंतर करायचं असतं. माझ्यावर अजून चिंतनाची वेळ आलेली नाही. त्याची अभ्यासाची भूक होती ती अशी. दीपू सरळ माणूस, चालायला सरळ, बसायला सरळ, स्वभाव पण सरळ. खुर्चीवर ताठ मानेनं बसावं, वाचताना अमुक एवढं अंतर असावं, हा जावळकरी खाक्या. कधी कधी ताट बसून कंटाळला की रूमवर यायचा, म्हणायचा, फारुख, पाठ दुखते रे, थोडा पाठीवर चाल. माझ्या रूममध्ये पालथा पडायचा, मी तिच्या पाठीवर चालायचो. त्याला मी एकदा म्हणालो, दीपू तो IAS होणार रे, मग मी लिहिणार. कोण तो IAS दीपू? अरे मी त्याच्या पाठीवर नाचतोय. आणि तसंच झालं. तो IAS झाला आणि मी लिहिता झालो.